हॅलो मित्रांनो, कसे काय आहात तुम्ही मित्रांनो? मित्रांनो, आपण येथे आजच्या भागाचा बिग बॉस मराठी सीझन 5चा रिव्ह्यू येथे करणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊने सांगितलं होतं की तुमच्यासाठी हे आठवडा कठीण आहे. का कठीण आहे ते आज आपण यामध्ये स्पष्टपणे बघणार आहोत मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो, रितेश भाऊ सांगितले यांना की तुम्ही एकमेकांच्या तोंडावर का नाही सांगत, एकमेकांशी का हे करत आहात, बी टीमचे जे आहेत ते ए टीमवाल्यांना नॉमिनेट का नाही करत, अरबाज समोर का नाही बोलत वैभव, अरबाज समोर का नाही बोलत वर्षाताई. हे सगळं भाऊ कालच्या एपिसोडमध्ये सगळ्यांना समजवलेलं आहे आणि निक्की आणि अरबाजचा व्हिडिओ पण या सगळ्यांना चक्रव्यूह रूममध्ये हे दाखविलेलं आहे. आता बिग बॉस आणि रितेश भाऊ हे बघणार आहेत की हे कसं वागतात, ह्यांना दाखवल्यानंतर पण हे लोक कसं वापरतात, हे हे बघणार आहेत रितेश भाऊ आणि बिग बॉस. मग त्यानंतर मित्रांनो, अंकिताचं नॉमिनेशन झालं नाही. कालच्याच एपिसोड थोडं राहिलं होतं, त्याच्याकडून आपल्याला दाखविलं. मग अंकिता येते, बसते, मग डी पी म्हणतात, जा वाघेन जा, तू जाव तुझी पाठी तेथे लावू, तू नाही जाणार आज. मग अंकिता खुश होते, मग अंकिता रडते, मग त्याला सगळेजण समजवतात. मग अंकिता जाते, अंकिता जाऊन मग तिथे पाठी ठेवते आणि घनश्याम म्हणतो, आली ना आता तू घरात, बिग बॉसच्या घरात तू आली ना, खुश आहेस ना. हा पुढारी सांगतो त्याला, अरे तुला काय देणं घेणं आहे भाऊ, तूच तुझं बस, तुझं बघ, तुझं गेम काय चाललं हे बघ, तू दुसऱ्याच्या गेमामध्ये नको पडू. त्याला दुसरेजण आहेत सांगणारे, पण तू निकुताई निकुताई म्हणून त्याच्याकडे जातास, हे तुझं गेम आहे. मग त्याला अभिजित आणि निक्की असं बसतात. मग अभिजितला निक्की सांगते, तू खुश आहेस ना, अंकिता परत आली, तू खुश आहेस ना, असं निक्की अभिजितला सांगते. अभिजित मग सांगतो, माझ्या छातीवर जे दगड होतं ते दगड साईडला झालं, मला लय चांगलं वाटलं. अहो, अभिजितच्या हृदयामध्ये काहीच नाही मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, अंकिताबद्दल अभिजितच्या हृदयामध्ये काहीच नाही. पण अंकिताला का वाटतंय असं हे माहीत नाही. हे अभिजितला कळावं लागले. मग अभिजित मग त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहण्यामध्ये येईल, निक्की आणि अरबाज यांचं लवचपेटा चालूच आहे. नाही बघायचं आहे हो प्रेक्षकांना बिग बॉस, हे नाही बघायचं आहे यांचं लवचपेटा. काय तुम्ही दाखवतात, कॉमेडी दाखवा, त्या धनंजय मुंडेची कॉमेडी दाखवा, सूरजची दाखवा, हे काय दाखवतात तुम्ही, नाही बघायचं आहे कुणाला पण. मग तिथे निक्की जाते, निक्की आणि अरबाज तिथे बसतात. मग निक्की अरबाजला सांगते, तू कसं बसला होतास आर्याकडे जाऊन, नाही तुला सांगून बसणार आहे त्यानं, मी जाऊ का निक्की, मी आर्याकडे जाऊ का, असं तुला सांगून जाईल हा निक्की. काय मग तुला अक्कल नाही का, असं निक्की अरबाजला सांगते. तुला अक्कल आहे का नाही, तू आर्यापाशी जाऊन कसं बसलास, तू मला विचारलास का, तू मला विचारलास का. अरबाज सांगतो, ती माझी मैत्रीण होती, ती आम्ही दोघं एकमेकांशी बोललो, काय झालं. मग निक्की सांगतो, नाही तू मला विचारायचं. मग हे दोघांचं चालत राहतंय. मग तिथे अंकिता सांगते. मग येथे वर्षाताई सांगतात, अभिजित आणि वर्षाताई बसलेले असतात. मग सांगतात वर्षाताई, हे दोघांचं काय चालू आहे, काय होणार, यांच्या मनाचं खेळ पूर्ण हे झालेलं आहे, कुणाचं मन कोणाच्या ताब्यात नसतं, असं वर्षाताई अभिजितला सांगतात. आणि हे दोघं सिंगल आहेत, ह्यांना काय करतंय काय नाही हे दोघांनाच माहीत, असं वर्षाताई अभिजितला सांगतात. मग अभिजित तिथे सांगतो, हे लहान मुलं थोडी आहेत, ह्यांना कळत नाही का, हे लहान आहेत का, हे यांच्यासमोर कॅमेरे आहेत, हा एवढं सगळं आहे, पूर्ण अख्खा महाराष्ट्र यांना बघलाले, मग तरी पण ह्यांना अक्कल नाही, असं अभिजित वर्षाताईंना सांगतो. की अरबाज आणि निक्कीबद्दल हे दोघं चर्चा करत असतात, वर्षाताई आणि अभिजित हे सांगतात. मग त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहण्यामध्ये येते, प्याडे भाऊ होते, ते अरबाजचे सगळे पलटले. अरबाज आणि प्याडी भाऊ ते तिथे बोलत असतात की अरबाजचं सगळं पलटलं. ते घनश्याम आणि सूरज बसलेले असतात, ते घनश्यामला सांगतात. मग घनश्याम त्यांना सांगतो, मी तेच म्हणालो त्याला, आम्ही सगळे बावळत दिसत आहो बाहेर, तो जातो निक्कीशी मिठी मारतो, असं करतं तसं करतं, हे घनश्याम प्याडी भावांना सांगतो. मग अरबाजला तिकडे वेगळं सांगतोय आणि इकडे वेगळं ह्यांना सांगतोय. मी प्याडी भाऊ ह्यांना सांगते, अरबाजला सांगतोय,
आणि घनश्याम येऊन येथे पॅडी भाऊंना सांगते की मी अरबाजला सांगितलो आपण बावळे दिसत आहोत, हे पलटलं तू निक्कीकडं का गेलास, असं तसं मी अरबाजला सांगितलो असं म्हणून पॅडी भाऊंना ते सांगितले. कोण? घनश्यामनं सांगितलं. मग घनश्याम अरबाजकडे जाऊन काय सांगते मी ते येतोय त्याच्यावर, ते पुन्हा सांगतो मी. मग निक्की अभिजित ते चर्चा करत असतात आणि सगळे सॉर्ट आउट झालं त्यांचं. निक्की आणि अभिजितचं. निक्की म्हणते अभिजितला माझं आणि अरबाजचं सगळं सॉर्ट आउट झालं. मग अभिजित सांगतो चांगलं झालं तुमचं सॉर्ट आउट झालं, आता तुम्ही एका दोघापाशी बसा आणि मी मोकळा झालो असं अभिजित निक्कीला सांगतोय. खरंच ते मोकळं झालं अभिजित निक्कीकडून, चांगलं झालं. हे बिग बॉसनं बांधून ह्यांना अभिजितला लई ताप झालतं त्याला निक्कीसोबत, लई चांगलं झालं. मग घनश्याम दुसरीकडे जातो, अरबाजकडे जाऊन सांगतो अरबाज देवा शपथ मी सांगतो तुला लई बावड दिसतोस तू. ते काय सांगितलं पॅडी भावांना, आपण बावळत दिसतो का? आणि अरबाजला जाऊन सांगतो की अरबाज तू बावड दिसतास तिथं. मग त्याला मिठी मारते अरबाजला ते घनश्याम. लई जवळ जाते हो, एवढं जवळ कोण जाते हो? अरे बाबा काय सांगायचं, तू फेक दिसतोस, असं करू नकोस तू राजा, असं म्हणत त्याला सांगतोय, अरबाजला सांगतोय मी तुला लई हे करतोय, मी तुझ्या फायद्यासाठी बोललेला, आम्हाला काय करायचं आहे, तू निक्कीशी राहा, तू निक्कीशी बोल, पण निक्कीशी तू मिठी मारू नको, पण याच्याशी तू मिठी मार अरबाज, या घनश्यामशी तू मिठी मार, त्याच्याशी मारू नको. हे जडतोय मला असं वाटतंय. अरबाज जर निक्कीकडे जाऊन मिठी मारते तर घनश्याम तुला काय होतं रे बाबा, नाही मिठी मारू नको, असं बावळत दिसतोस, ओ लई खराब दिसतास रे घनश्याम, लई वेगळं आहे रे, पॅटर्नच वेगळं ह्यांचं. हां. मग अरबाज जातो आणि निक्की एकत्र येतात. मग एकत्र येऊन बसतात आणि त्यांचं चालू राहतंय मी तुला जाऊ देणार नाही. निक्की सांगते अरबाजला मी तुला जाऊ देणार नाही. अरे कुठं जाऊ देणार नाहीस तू, कुठं जाणार ते? हां इथंच आहे की, कुठं जाणार आहे इथून? नाही मी तुला जाऊ देणार नाही, मी तुझी वाट पाहिली. ओ हे लैला मजनू झालेत आता इथं, मी तुझी वाट पाहिली. हे ना गेलतं, कुठे गेलतं? दुसऱ्या देशात गेलतं का? ह्याची वाट तू पाहिलीस? वा रे वा, लई चांगलं करला लाव तुम्ही हे दोघं मिळून. मी तुझी वाट पाहिली, तू आलं नाहीस. लैला मजनू लव्ह स्टोरी नाही बघायचं रे तुमचं, लई बेकार दिसतंय तुम्ही. मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग होती आहे, दुसऱ्या दिवशी मग सकाळी ते गाणं वाजते. मग त्यानंतर निक्की सांगते मी संपलो, माझ्या वरचा दर्जा तुला देतो असं. मग दुसरीकडे निक्की आणि अंकिता बसलेले असतात. अंकिताकडे निक्की येते आणि निक्की येऊन अभिजितबद्दल त्याला चांगलं सांगते. अभिजितनं काय सांगितलं, अभिजित रडलं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, ते एकटं राहिलं, तुझ्याबद्दल त्याला काहीच वाईट नाही असं निक्की अंकिताला समजवते आणि तिथे त्याचं मॅटर जे आहे ते संपवते. मग त्यानंतर अभिजित काय सांगितलं अंकिताबद्दल ते अंकिताला येऊन सांगते. हे एक चांगलं काम निक्कीने येथे केलेलं आहे मित्रांनो. मग तिथे सांगते मी संपलो असं हे सांगतो, तुझ्यावरचा दर्जा तुला देतो, माझ्यावरचा दर्जा तुला देतो अंकिता. अभिजित तुझ्याबद्दल काहीच वाईट नाही अभिजितच्या मनामध्ये, अभिजित लई चांगलं सांगतो तुझ्याबद्दल असं निक्की अंकिताला सांगते. मग त्यानंतर जान्हवी अभिजित ते बसलेले असतात आणि भाऊच्या धक्काचं जे आहे ते चर्चा करत असतात. मग जान्हवी सांगते आता मी कधीच करणार नाही, मी असं म्हणणारच नाही. मग मी वाईट दिसते, मी आता जेलमध्ये आलेली आहे, आता मला सांभाळून राहिलं पाहिजे असं तसं राहते सांगते जान्हवी. मग अभिजित सांगतो की हो तू आता सांभाळून राहा, तू चांगली राहा, तू अजून आत्ताच आलेली आहेस जेलमधून असं तसं हेच दोघांची चर्चा चालत राहते. मग त्यानंतर DP आणि सूरज जान्हवी हे ते स्कूटीवर बसतात आणि बसल्यानंतर तिथे ॲक्टिंग करतात. हे चांगलं झालं आहे बिग बॉस, हे दाखवा. हे जे कॉमेडी आहे ना सूरजची DPची यांची कॉमेडी दाखवा हो बिग बॉस, आम्हाला बघायचं आहे. यांची कॉमेडी तुम्ही दाखवतच नाहीत. ह्यांचे ते निक्कीचं अरबाजचं लव चपेटा हे तेच दाखवत असता हो तुम्ही, हे बघायचं नाही आम्हाला, हे दाखवा. मग DP म्हणतो सूरजला तू अरबाज बन आणि जान्हवी तिथे येते. मग जान्हवीला सांगते तू निक्की बन. ह्यांचं ॲक्टिंग चालू होते, मस्त झालं हे आजचं लई हसलो मी, लई मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. मग अरबाजची ॲक्टिंग करतोय सूरज, मला दूर न्या निक्कीला दूर न्या असं तसं ते म्हणत असतो. मग जान्हवी निक्कीची ॲक्टिंग करते असं तसं, लई भारी विषय होतं ते. मग त्यानंतर वैभव आणि जान्हवी
हे बसलेले असतात आणि घनश्याम आपलं छोटा पुढारी तिथे बसलेले असते आणि जान्हवी त्याला म्हणते आहे घनश्यामला, चांगल्या वेमध्ये म्हणते एक मित्राला जे सांगतात का त्याच्या वेमध्ये जान्हवी त्याला सांगते, तुला लाज आहे का रे घनश्याम? हां, तुला जरी तरी लाज आहे का? घनश्याम म्हणतो, काय काय झालं, का बरं? मग जान्हवी सांगते, तुला वैभव जिम शिकवतोय, व्यायाम शिकवतोय, हां, आणि त्याच्याकडून तू जिम तेन शिकून घेतास, व्यायाम करून शिकून देतात आणि त्याच्याशी तू भांडतास आणि त्यालाच गलत बोलतास. असं कुठं चालतंय का? असं जान्हवी त्या घनश्यामला सांगते. मग घनश्याम सांगते, एवढंच राहिलं आहे आता, हां, शिकायचं एवढंच राहिलं आहे आता, मला शिकावं लागलं. तुझ्याकडे बाकी आहे का सगळं शिल्लक? तुझ्याकडं आहे का काहीतरी शिल्लक? मग जान्हवी सांगते, काय? मग हे सांगते घनश्याम, लाज आहे का तुझ्याकडे शिल्लक? देशील का मला तू? ओ भाई, काय रे पुढारी तू काय सांगलास? हां, कोण आहे तुझ्यासमोर? हां, ती जान्हवी आहे भाऊ. हां, तुला बोलू देणार आहे का ते? हां, मग जान्हवीला येते राग. जान्हवी सांगते, असं सांगते, असं बघते, असं बघून सांगते, उठ उठ इथून उठ, सांगितलं ना तुला एकदा उठ. मग घनश्याम सांगतो, जाऊ दे की, असं सांगितलं मजाकमध्ये सांगितलं असं तसं. जान्हवी, तुला म्हणलं ना उठ, उठ इथून उठ. घनश्याम, नाही मी असं तसं. मग घनश्याम तिथून उठतोय आणि जान्हवी सांगते, आत्ता इथून उठ लवकर, आता माझा सटकलेला आहे. हां, आणि तू शब्द जे आहेत ना ते सांभाळून बोल आणि तुझं ते तोंड आहे ना ते सांभाळून बोलायचं आणि इथे तू यायचं नाही माझ्याजवळ. मग घनश्याम सांगतो, तू पण शब्द सांभाळून बोलायचं. हां, माझ्याशी तू पण बोलायचं चांगलं. हां, तू मला चांगलं बोललीस, मी तुला चांगलं बोलणार आणि मी जात नाही इथं, मी इथंच बसणार आहे. आणि तिथं एक सोफा असते त्याच्यासमोर, जान्हवीच्या समोर, आणि तिथं जाऊन असं स्टाईल मारून बसते, एक हिरोची पोज मारते ते ना. अरे बाबा घनश्याम पुढारी काय रे. मग तिथं पॅडी सांगतात, हे ऐकतच नाही हो, अभिजितला सांगतात, हे ऐकतच नाही, कुणाचंच ऐकणं आहे. मी त्याच्यासोबत एक आठवडा राहिलो, मग त्यानं ऐकतच नाही, मला माहीत आहे, म्हणून हे असं करते. मग त्यानंतर अभिजित पण सांगतो, त्याला किती पण सांगा. मग अंकिता पण सांगते हे ते असं होते. मग तिथं जान्हवी रागामध्ये येते, रागाच्या भारामध्ये येऊन त्याला काय पण सांगते. मग वर्षाताई तिथे बसलेले असतात. मग वर्षाताई सांगतात, काय रे घनश्याम, तुझ्याहून मोठी आहे ती, हां, आणि तू त्याला म्हणतास का तसं? मग जान्हवी सांगते, लहान लेकरं आहे म्हणून जाऊ दे म्हणलेली हो, तर तू लईच सरवट चाललास. हां, असं तसं जान्हवी म्हणते. आणि मग घनश्याम काय सांगतो, इथे कोणीच लहान नाही, इथे सगळे मोठे आहेत. अरे बाबा, घ्या आता. वेगळंच पॅटर्न आहे पुढारीचं बाबा. मी चांगला लाव, हे न जर राहिलं ना घरामध्ये, लय कॉमेडी होणार आहे. मग त्यानंतर मग अंकिता अभिजित एकत्र येतात. मग त्यांनी बोलून घेतात. मग अंकिता सांगतात, बसून घेतात. मग त्यानंतर अभिजित सांगतो अंकिताला, काय तू माझ्यावर राग आहेत का? काय झालं आहे, काय विषय आहे? मग अंकिता सांगते, हो होतो राग, होतं थोडं, तू थोडं बदललास, तुझं पॅटर्न बोलण्याचं टोन हेन तेन, तू आधी नव्हतास असं, मला चांगलं वाटत होतंच आधी. पण चांगलं म्हणजे हे ते चांगले हे मित्राची आहे, यांची मैत्रीण आहे. मग त्यानंतर ह्यांचं सॉर्ट आऊट होतं आहे. तिथं बसून हे दोघं सॉर्ट आऊट करून घेतात, जे काय हे यांचं मनामध्ये मतभेद आहे हे अंकिता आणि अभिजित तिथे बसून सॉर्ट आऊट करून घेतात. मग अंकिता सांगते, तू निक्कीसोबत होतास, मग तुझी जे बोलण्याची पद्धत आहे ते बदलली होती, असं सांगते अंकिता अभिजितला. मग त्यानंतर सगळे बसलेले असतात, वैभव, डी पी दादा, निक्की आणि पॅडी भाऊ, हे सगळे बसलेले असतात. मग त्यानंतर तिथे बिग बॉस सांगतात, बिग बॉस, पॅडी, गोव्याला जाण्याचं प्लॅन आहे का आपलं? असं बिग बॉस पॅडीला सांगतात. मग पॅडी सांगतात, हो बिग बॉस, मला गोवा फार आवडतो. मग बिग बॉस, कसं काय जाता हो तुम्ही गोवाला तिकडे? मग पॅडी सांगतात, माझी शूटिंग असते, नाटकं असतात, ते मागून ते पॅडी ते रे ना असं करतात. मग बिग बॉस सांगतात, तुम्ही तर हे सांगला, पण पॅडींचं वेगळंच पॅटर्न आहे. मग पॅडी दादा उठतात तिथून. मग उठून सांगतात, नाही बिग बॉस ह्याचं वेगळं पॅटर्न आहे, ह्याला विचारा, मी तर माझ्या ह्या बोटीतून उठून मी दुसऱ्या बोटीमध्ये बसलो. मग बिग बॉस सांगतात, तुम्ही निक्कीच्या बोटीमध्ये बसलेले आहात पॅडी. मग नाही मला इथं पण बसायचं नाही, म्हणून तिथून उठून
दुसरीकडे जाऊन बसतात. मग तिथे बिग बॉस सांगतात की तुम्ही कविता फार छान म्हणतात पॅडी, असं बिग बॉस सांगतात ना. पॅडी सांगतात मी नाही, अभिजित आणि ते सूरज आणि आर्या सांगते बिग बॉस असं म्हणून ते सांगतात. एक कविताचं एक पार्ट तिथे झालेला आहे. मग बिग बॉस सांगतात अभिजितला, अभिजित एक कविता सांगा. मग मग अभिजित एक कविता सांगतोय. मग त्यानंतर सूरजला विचारतात, सूरज कशी वाटली तुम्हाला कविता? मग सूरज सांगतो, चांगली वाटली बिग बॉस, आणि माझा पिल्लू मला पहिल्या प्रेमाची आठवण आली बिग बॉस, आणि त्यानं मला पहिल्या गोलीगत धोका दिलं बिग बॉस, असं सूरज सांगतो मग बिग बॉसला. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात, हो का, तुम्हाला पहिल्या प्रेमाची आठवण आली? मला माहीत आहे सूरज, तुमच्यावर काय बीतली आहे, काय झाली आहे. मग त्याच्यामुळे तुमच्या ह्याच्याबद्दल मी एक कविता सांगणार आहे. मग बिग बॉस एक कविता सांगतात. बिग बॉस सांगतात, दोघेही एकत्र होते मग ती वेगळी झाली. दोघेही एकत्र होते मग ती वेगळी झाली. त्याचं काय झालं माहीत नाही. त्याचं काय झालं माहीत नाही. तिची मात्र कविता झाली. असं बिग बॉस कविता सांगतात. फार छान कविता बिग बॉस, एक नंबर, मस्त, जबरदस्त कविता सांगितलो बिग बॉस तुम्ही, आणि सगळ्यांना हसले सगळे, मस्त झाले सगळे. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात, आता हे तर झालं गमतीचं पार्ट, मग ह्याच्यानंतर आता सिरियस पार्ट घ्या तुम्ही, आणि चला नॉमिनेशन टास्क होते. मग अंकिताला कन्फेशन रूममध्ये बोलवतात आणि अंकिताला सांगतात, मला माहीत आहे अंकिता तुम्हाला काय झालं आहे. मग अंकिता सांगते, बिग बॉस कोकणची आहे ना, आता गणपती येणार आहे, गणपती आता मी नाही तिथे, कसं होणार, काय होणार. मग बिग बॉस सांगतात, चिंता करू नका तुम्ही, काळजी इथली घ्या, तिथे आहेत सगळेजण. मग ते थोडं पाठ होतं आहे गणपतीचं, ते सांगतात. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात अंकिताला, हे तुमच्यासमोर चर्चापत्र आहे, हे तुम्ही घ्या आणि घेऊन गार्डन एरियामध्ये या. मग अंकिता समजे वाचून दाखवते. मग त्यानंतर नॉमिनेशन टास्क सुरू होतो. मग 3 मुद्द्यावर यांना नॉमिनेशन करायचं असते. 3 मुद्दे राहतात, निर्णायक क्षमता, मतप्रदर्शन आणि खेळाची समज. हे 3 पॉईंटवर यांना नॉमिनेट करायचं असतं सदस्यांना. मग बिग बॉस सांगतात, एका लाईनीमध्ये उभे राहा आणि येथे कचरा पेटी ठेवलेली आहे आणि येथे संदेशपत्र आहेत. या संदेशपत्राला वर तुमची फोटो आहेत आणि ज्यांना नॉमिनेट एका सदस्याला 2 नावं घ्यायची आहेत आणि त्यांचं चर्चापत्र घ्यायचं आहे आणि ते चर्चापत्र फाडून या कचरा पेटीमध्ये टाकायचं आहे, असं सांगतात बिग बॉस. मग बिग बॉस सांगतात, मी ज्याचं नाव घेईन तो पुढे येईल आणि तो आपलं नॉमिनेशन जाहीर करेल, असं बिग बॉस सांगतात. मग पहिल्यांदा बिग बॉस सांगतात की अंकिता तुम्ही या. मग अंकिता येते. अंकिता येऊन मग घनश्याम आणि सूरजला अंकिता नॉमिनेट करते. मग घनश्याम अंकिता सांगते कारणं द्या. मग घनश्यामची कारणे अंकिता देते की याला गेम कळत नाही आणि याला लेट समजते. याला जर एखादं काही सांगितलं की ते त्याला कळतच नाही, आणि सूरज जे आहे त्याला अजून गेम समजला नाही, असं म्हणून अंकिता नॉमिनेट करते. मग घनश्याम सांगतो, ओ मला कळतं आहे, असं तसं ते घनश्यामचं चालूच राहते, काहीतरी काही बोलतच राहते त्यानं, मध्ये कुणाचं घनश्यामचं चालूच राहते. मग त्याच्यानंतर आर्या येते. आर्या येऊन अभिजित आणि घनश्यामला नॉमिनेट करते. मग आर्या सांगते, अभिजित दादा जे आहेत ते जेव्हा मागच्या वेळेस नॉमिनेशन त्यांना करायचं होतं ते त्यांनी स्वतःच्यामध्ये केले नाही, आणि त्यांच्याबद्दल त्यांनी दुसऱ्याचं नॉमिनेशन ते आधी ते गुफामध्ये, ते मानकाप्याच्या गुफामध्ये गेले, तर तसं ते सांगते, त्याच्याबद्दल हे झालं. मग अभिजित सांगतो, ते सांगायचं नाही, ते एक झालं, तर दुसरे पण चांगले पॉईंट मी केलेलं आहे, मी टास्क केलेला आहे, माझ्या पायाला लागलं होतं तरी पण मी गेलेलं आहे मध्ये, असं तसं ते अभिजित आर्याला सांगते. मग अभिजितला आर्या सांगते, मला करायचं आहे नॉमिनेट, मी करायला आहे. मग घनश्यामला करते. मग त्यानंतर निक्की येते. निक्की येऊन धनंजय पवारला नॉमिनेट करते आणि आर्याला नॉमिनेट करते. मग निक्की सांगते की धनंजय पवारना गेम कळत नाही आणि त्यांना आधी पण कळत नाही, आता पण कळत नाही, ते समोर येत नाहीत, ते काहीच बोलत नाहीत, असं तसं निक्कीचं चालू राहते. मग DP दादा सांगतात, मी काय सांगू का? मग निक्की सांगते, माझं मत बदलणार नाही, मी
करणार आहे नॉमिनेट. मग डी पी दादा त्याला काय सांग, अहो डी पी दादा धनंजय पवार त्याला सांगा, तुम्ही उत्तरं द्या. मग डी पी दादा मागतात, हो बरं ठीक आहे, त्यानं सांगितलं झालं. त्याला उत्तर द्या तुम्ही काहीतरी, तुम्ही बोललो नाही तर ते कसं होणार. हां, निक्कीला तुम्ही स्पष्टपणे सांगा. मग निक्की आर्याला करते, मग आर्याचं निक्कीचं होतंय. मग त्यानंतर डी पी धनंजय पवार येतात, त्यांनी करतात घनश्याम आणि आर्याला. धनंजय पवार येतात आणि घनश्याम आणि आर्याला करतात. आणि डी पी सांगतात घनश्यामला कळलंच नाही, ते कळतच नाही, त्याचं मत ते ठामच धरत नाही. मग ते एकाकडे राहत नाही, ह्याचा ऐकतो त्याच्याकडे जातो, त्याचं ऐकतो ह्याच्याकडे येतो, असं घनश्यामला सांगतात डी पी. मग आर्याला करतात. मग अरबाज येतो, अरबाज येऊन आर्याला आणि धनंजय पवारला नॉमिनेट करतो अरबाज. मग त्यानंतर अरबाज मग अरबाज आर्याला करतो. पण आर्याला एवढी अक्कल नाही, एक आठवडा अरबाजसोबत राहिली त्यानं आणि अरबाज आर्याला केलं. आर्या अरबाजला का केली नाही? हां, का केली आर्या अभिजितला? अरबाजला करायची होती ना, निक्कीला करायची होती ना. आर्याचं निक्कीसोबत जमत नाही ना, मग निक्कीला का केली नाही? हेच समोरासमोर हे लोक घाबरतात, हे भित्रे आहेत मित्रांनो. ह्यांना तोंडावर बोलायचं काहीच नाही. काय ते घनश्यामला एकाला टार्गेट धरलं, एकाला टार्गेट. अहो निक्कीला करा, अरबाजला करा, वैभवला करा, जान्हवीला करा, हां, यांना करतच नाहीत. आर्या झालं, धनंजय, अहो तुमची बी टीमची आहे ती आर्या, हां, तुम्ही करा की, अरबाजला करा, निक्कीला करा. हां, नाही, त्यांना ह्यांना मागच्या आठवड्यामध्ये जे ह्यांनी केले तेच ह्या आठवड्यामध्ये ह्यांनी केलेले आहेत मित्रांनो. मग त्यानंतर घनश्याम येतो, घनश्याम येऊन आर्याला करतोय आणि धनंजय पवारला नॉमिनेट करतोय. की मग घनश्याम सांगतो डी पी दादांना असं मत करता येत नाही, ह्यांना खेळता येत नाही, त्यांनी हे करतात ते करतात. मग धनंजय पवार सांगतात हळू फाड, तुझे हात थरथरतील. मग हे पुढारी सांगतो नाही घाबरत माझे आज, मग असं असं करते हो, लय भारी करते काय तर असं असं मारते ह्याच्यावर, तिच्या लय भारी. मग जान्हवी येते आहे, जान्हवी येऊन घनश्यामला आणि सूरजला हे दोघांना नॉमिनेट करते जान्हवी. अहो तुम्ही सूरजला करणार आहो, बरोबर आहे तुमचं, हां, पण तो बाहेर जाणारच नाही, तुम्ही करा की. जान्हवी तुझं निक्कीसोबत जमत नाही की, कर की मग निक्कीला. का करत नाहीस तू? निक्कीला कर, सूरजला का? हां, निक्कीला भीती आहे का? हां, निक्कीसोबत तुझं भांडण चालू आहे, तुझं निक्कीचं जमत नाही, मग निक्कीला का करत नाही तू नॉमिनेट? नाहीच करत. हे जे ए टीमवाले आहेत ना मित्रांनो, लई शातीर खेळणार आहेत. आणि बी टीम हे जे आहेत त्यांना काहीच कळत नाही, ते त्यांच्याच टीममधले सदस्यांना नॉमिनेट करायला आहेत. ए टीमचे सदस्य बघा, फक्त ए टीमचे सदस्य जे आहेत ते बी टीमच्या सदस्यांना नॉमिनेट करायला आहेत. ए टीमचे सदस्यांना सगळं कळलं, लई विषय वेगळा आहे. मग प्याडी भाऊ येतात, पण प्याडी भाऊचं एक मला आवडलं, त्यांनी पहिला नॉमिनेट म्हणलं अरबाजची. कारण काय दिलं, अरबाज पूर्ण आठवडा सगळ्या घरांना नाचवलं. मग आम्ही त्याला समजवण्यासाठी गेलो होतो, मग त्यानंतर अरबाज निक्कीकडे जाऊन बसला, हे मला पटलं नाही असं प्याडी भाऊ सांगतात. पण प्याडी भाऊ जबरदस्त नॉमिनेट केलं अरबाजला आणि घनश्यामला. दुसरं सांगतात घनश्याम. मग वैभव येतो, वैभव येऊन निक्कीला आणि आर्याला. वैभव हे जबरदस्त तू केलास, पहिला नॉमिनेशन जे तू केलास निक्कीला, हे पटलं मला तुझं. पण दुसरं जे होतं, आर्याच्या जागी तू जर अरबाजला केला असतास ना, तर प्रेक्षक लई खुश झाले असते तुझ्यावर, तुझे फॅन लईच जबरदस्त तारीफ झाली असती तुझी. पण तू केला नाहीस अरबाजला. अरबाजच्या अपोजिट तू का नाही जात हे कळत नाही. पण रितेश भाऊ याला वैभवला दर आठवड्यामध्ये सांगतात की वैभव तुम्ही अरबाज 2 का बनतात, तुम्ही अरबाजची सावली का बनतात, तुम्ही अरबाजला का उत्तर देत नाहीत, हे भाऊ दर आठवड्यामध्ये याला सांगत असतात. पण वैभवला काही कळतच नाही. चला त्याचा गेम आहे, बघूया पुढे काय होतंय काय नाही. मग वैभव येतं, निक्की आर्याला करते, मग निक्कीला सांगते असं तसं. मग निक्की सांगते तू मला नॉमिनेट केलास, तू बघ असं तसं, तू खोका आहेस, तू असं आहेस तसं आहेस. मग वैभव निक्कीला सांगतो हे जर खोकं फुटलं ना तुला माहीत होईल, असं तसं त्यांचं ते दोघांचं चालत राहते. मग त्यानंतर तिथे सूरज येतो, सूरज येऊन पहिला नॉमिनेशन तो निक्कीला करतोय.
सांगतो की हे पहिले असं केली, अरबाजशी भांडण केली, मग त्यानंतर अरबाजकडे जाऊन बसली असं म्हणून मी याला नॉमिनेट करतो. मग अरबाजचं घेतलं त्यानं. मग अरबाजलाचं दुसरं नॉमिनेशन अरबाजला केलं. मग अरबाजनं सांगितलं हे पॉईंट नाही तुझं असं तसं. मग सूरजचं माइंड बघा मित्रांनो, सूरजचं माइंड अरबाज कसं चेंज करतोय. सूरजला सांगतोय की असं तसं हे पॉईंट बसत नाही तसं. मग सूरज काय करतो, बसत नाही का बरं. मग अरबाजचं ठेवते आणि घनश्यामचं घेते सूरज. घनश्यामला येते राग. घनश्यामचं घेते, मग घनश्यामला नॉमिनेट करते सूरज. घनश्याम म्हणतोय मला का नॉमिनेट कराल. मग सूरज सांगतो मला घनश्यामला करायचं, मी घनश्यामला करतो. मग कारण काय द्यायचे, कारण हे द्यायचे की त्यानं वर्षाताईचं ते डब्बा फोडलं होतं ते असं, म्हणून मी त्याला नॉमिनेट करतो. ते कॉईनचं ते डब्बा होते, ते जे मोती होते ते फोडलं होतं म्हणून मी त्याला नॉमिनेट करतो. मग सूरज येऊन बसतो. मग अभिजित येतो. अभिजित येऊन आर्या आणि घनश्यामला नॉमिनेट करतोय. मग आर्या मग सांगते, आर्या तुझी एक काय झालं माहीत आहे का, जेव्हा तुला अरबाज जर नॉमिनेट करतोय ना तेव्हा तुला काहीच वाटत नाही, आणि ज्यांना अभिजित तुला नॉमिनेट करतोय ना तेव्हा तुला राग येतोय. मग अभिजितला सांगतोय तुम्ही मला नॉमिनेट केलं असं तसं, त्याच्याशी संवाद साधते. पण अरबाज जेव्हा आर्याला नॉमिनेट केलं ना त्याला काहीच म्हणली नाही हो अरबाजला. बरं ठीक आहे, असं असं केली. अरबाजला पण उत्तरं दे ना आर्या, त्याला काय नाही देत. मागच्या आठवड्यामध्ये चांगलं गेम खेळली त्याच्या अगोदर. मग मागच्या आठवड्यामध्ये काय झालं, आता जे जोड्या बनले अरबाजसोबत राहून अरबाज सरकीच झालीस, काहीच कळत नाही. निगेटिव्ह झाली आहे, पूर्ण निगेटिव्ह. मग घनश्यामला अभिजित दुसरं नॉमिनेट करतोय. मग त्यानंतर अभिजित सांगतोय यांचे मतं ठाम असतात पण यांना निर्णायक क्षमता नाही. यांचं मतं जे आहे त्यांना लेट कळतोय, ह्यांना कळतच नाही. एकदा ह्यांना सांगितलं की यांना कळत नाही असं अभिजित सांगतो. मग त्यानंतर येतात वर्षाताई येतात आणि धनंजय पवारला पहिला नॉमिनेट करतात आणि दुसरं करतात सूरजला. धनंजय पवारचं ते त्यांचं काहीतरी आहे. मग ते डी पीला नॉमिनेट करतात. पण मला हे कळत नाही की वर्षाताई सूरजला का नॉमिनेट केले, हे मला कळत नाही. कारण की वर्षाताईचं निक्कीसोबत जमत नाही. पहिल्या दिवशीपासून निक्कीसोबत त्यांचं भांडण आहे. हां, मग सूरजला का केलं हो. अहो तुम्हाला आई म्हणते वर्षाताई, त्यानं सूरज आई म्हणते तुम्हाला, मग आईनंच घात केलं पोरासोबत. असं नाही. वर्षाताई लई फॅन्स रागामध्ये आल्यात वर्षाताईवर. लई हे बेकार नॉमिनेशन झालं होतं. अहो त्या मुलगं आई म्हणून वर्षाताईला सांगतोय. मग सूरज सांगतो हो तुम्ही वर्षाताई तुम्ही नॉमिनेट केलं का, हो. मग बरं ठीक आहे, काहीच म्हणलं नाही हो सूरज, काहीच म्हणलं नाही वर्षाताईला. नॉमिनेट केलं झालं. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात आजचे नॉमिनेशन हे टास्क येथे संपलेले आहेत आणि जे नॉमिनेशन झालेले सदस्य आहेत ते आहेत निक्की, अरबाज, घनश्याम, अभिजित, आर्या, सूरज आणि धनंजय. हे 7 जण नॉमिनेट झालेले आहेत असं येथे सांगतात. तर मित्रांनो असं नॉमिनेशन आजचं झालेलं आहे आणि हा एपिसोड येथे संपलेला आहे आणि रिव्ह्यू पण आपलं संपलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमचं सपोर्ट असू द्या आणि असंच रिव्ह्यू आपण करूया आणि तुम्हाला हसवत राहा. आणि रिव्ह्यू जर तुम्हाला चांगलं वाटलं तर लाईक नक्कीच ठोका आणि कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे याच्याबद्दल तुम्ही नक्कीच सांगा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तब तक के लिए जय हिंद.